हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दिवसापासून इंग्रजी बोलायला शिका. सर, हाऊ इट इज पॉसिबल? एक विद्यार्थी म्हणतो, सर मला एबीसीडी सुद्धा येत नाही. तरी पण मित्रांनो, तुम्हाला आजपासून मी पहिल्या दिवशी जरी तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात केली तर तुम्ही 100% इंग्रजी बोलू शकता. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो? तुम्हाला एकच करायचं की माझ्या पाठीमागं तुम्हाला म्हणायचं आहे. जसं की मी आता काही शब्द लिहिलेत, त्यांचे वाक्य लिहिलेत, ते तुम्हाला काय करायचे? पुन्हा पुन्हा माझ्या पाठीमागं म्हणायचे. तुम्ही छोटे बाळात ना एखादं, तर ज्या विद्यार्थ्यांना अजून एकदम सुरुवात असेल समजा, तर त्यांना काय करायचं की मी जे शब्द बोलत आहे, जे मी शब्द म्हणणार आहे, ते तुम्हाला ऐकायचे आहे आणि तसेच तुम्हाला वारंवार 2-3 वेळेस त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्हाला एखादा शब्द मी बोलत बोलत पुढे गेलो तर व्हिडिओ पॉज करा, थांबवा, पुन्हा रिपीट जा आणि तुम्ही माझ्या मागं म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्रजी येईल ना. म्हणून चला आपण आता सुरुवात करूया. तुम्हाला फक्त म्हणायचं आता आय म्हणजे काय? आय म्हणजे मी. आय एम अ टीचर. तुम्ही म्हणा आय एम अ स्टुडंट. म्हणा आय एम अ स्टुडंट. म्हणा आय एम अ स्टुडंट. म्हणले तुम्ही. आय म्हणजे कोण? मी. यू म्हणजे तू. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. हे छोटे छोटे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि म्हणायचे म्हणा आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, दे म्हणजे तो, ती, ते. म्हणजे हे छोटे छोटे शब्द तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणायचे. म्हणा आय म्हणले, आय म्हणजे काय? मी. म्हणले आय म्हणजे पहा, आय वॉन्ट म्हणजे काय? तर मला पाहिजे. म्हणा आय वॉन्ट, मला पाहिजे. पुढे म्हणा आय वॉन्ट मँगो, मला आंबा पाहिजे. म्हणा आय वॉन्ट मँगो. म्हणा आय वॉन्ट मँगो, मला आंबा पाहिजे. पुढचा आहे येस. येस म्हणजे काय? हो. येस म्हणा. येस म्हणजे हो. येस आय वॉन्ट मँगो. हो, मला आंबा पाहिजे. पहा, तुम्हाला माझ्या पाठीमागं म्हणत चालायचं आहे. पुढचा मुद्दा आहे, आता मला आंबा पाहिजे नाही, मला पाहिजे बनाना. मग मी काय म्हणेल? समजा मला आंबा पाहिजे नाही, कसं म्हणणार? नो आय डोंट वॉन्ट. नाही, मला नाही पाहिजे. काय म्हणणार? नो आय डोंट वॉन्ट. नाही, मला नाही पाहिजे. पहा, आता पहा, दिस म्हणजे काय? दिस म्हणजे व्हॉट इज दिस? दिस इज पेन. लक्षात ठेवा, दिस म्हणजे हा, ही, हे. आता एकच सांगतो मित्रांनो, दिस म्हणजे कोणाला म्हणायचं की हे माझे दोन्ही हात आहात ना, आता जिथपर्यंत माझे हात पुरतात ज्याला आपण हा स्पर्श करू शकतो त्याला दिस म्हणायचं, आणि ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही त्याला दॅट म्हणायचं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे फार महत्वाचं. आता समजा हा पंखा माझ्या समोर आहे, थोडं लांब आहे ना, की ज्याला माझा हात पुरू शकत नाही, माझ्या हाताचा स्पर्श त्याला होऊ शकत नाही, त्याला आपण दॅट म्हणायचं. आता दॅट इज विंडो. काय म्हणणार? दॅट इज विंडो, दॅट इज डोअर, दॅट इज फॅन, दॅट इज टीव्ही, दॅट इज टेबल, दॅट इज फोटो, दॅट इज कितीतरी पहा. माझ्या समोर जेवढे वस्तू आहेत ना, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दिस आणि दॅट मधला हे फरक तुम्ही लक्षात ठेवा. ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला दिस म्हणा, ज्याला स्पर्श करू शकत नाही त्याला दॅट म्हणा. दॅट इज कबर्ड. एवढं लक्षात ठेवा. मग काय बोललो मी? दिस म्हणजे हा, ही, हे. आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे. आता हे याला म्हणलं आय वॉन्ट पेन म्हणलो का? नाही, आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे. पण जर ना येस आय वॉन्ट दिस, येस आय वॉन्ट दिस. दिस म्हणजे हा, ही, हे. नंतर मला नाही पाहिजे तर काय म्हणणार? आय डोंट वॉन्ट दिस, मला हे नाही पाहिजे. म्हणा आय डोंट वॉन्ट दिस, मला हे नाही पाहिजे. नो आय डोंट वॉन्ट दिस, नाही, मला हे नाही पाहिजे. पहा, नाही, मला हे नाही पाहिजे. नो आय डोंट वॉन्ट दिस, नाही, मला हे नाही पाहिजे. पुढे मुद्दा आहे बुक. बुक म्हणजे काय मुलांनो? सोपं आहे ना. बुक म्हणजे पुस्तक. मग काय म्हणणार? आय वॉन्ट दिस. आता पहा, पुस्तक आहे का इथं? येस इथं पहा, हे पुस्तक आहे. बुक म्हणा बुक म्हणले, ठीक आहे. आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे. आय वॉन्ट दिस म्हणा, आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे. आता आय वॉन्ट दिस पुस्तक, आय वॉन्ट दिस पुस्तक म्हणून पहा कसं होतं. पहा, एखाद्या वेळेस मी बोलता बोलता म्हणून जातो मराठी. आय वॉन्ट दिस बुक. काय म्हणलो मी? आय वॉन्ट दिस बुक. म्हणा आय वॉन्ट दिस बुक, मला हे पुस्तक पाहिजे. आता मला नसेल पाहिजे तर काय म्हणणार मी? आय डोंट वॉन्ट दिस बुक, मला हे पुस्तक नाही पाहिजे. म्हणा आय डोंट वॉन्ट दिस बुक, मला हे पुस्तक नाही पाहिजे.
मग एखादं म्हणजे सर आय वॉन्ट नोटबुक, मला वही पाहिजे, म्हणजे आय वॉन्ट नोटबुक असं तुम्ही म्हणू शकता. पुढचा मुद्दा आहे क्लॉक. आता क्लॉक इथं पहा, भिंतीवर घड्याळ आहे, भिंतीवरच्या घड्याळाला आपण क्लॉक म्हणतो आणि हाताच्या घड्याळाला आपण वॉच म्हणतो. लक्ष ठेवा. बरेच मुलं कन्फ्युज होतात, सर क्लॉक म्हणायचं का वॉच म्हणायचं? या हातावरची घडी आहे त्याला वॉच म्हणा आणि भिंतीवरची आहे त्याला क्लॉक म्हणा. पहा आता वॉच म्हणजे काय? हाताला बांधण्याची घड्याळ. पहा आय वॉन्ट दिस वॉच, आता इथं घड्याळ नाही, आय वॉन्ट दिस वॉच, मला ही घडी पाहिजे. आणि नसेल पाहिजे तर आय डोंट वॉन्ट दिस वॉच, मला ही घडी नाही पाहिजे. नो आय डोंट वॉन्ट दिस वॉच, नाही मला ही घडी नाही पाहिजे. म्हणजे मित्रांनो छोटे छोटे शब्द आहेत, पण त्या शब्दापासून आपल्याला तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओ पॉज करू करू तुम्हाला ते शब्द म्हणायचे आहेत. आणि दररोज असे तुम्हाला समजा जेवढे तुमच्याजवळ पुस्तक असो, वही असो, शॉर्पनर असो, स्केल असो, इरेझर असो, आहे का ना, कितीतरी तुमच्याकडे मुलांना साहित्य, ते घ्या आणि त्या प्रत्येकाविषयी तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा बोलण्याची. आता समजा मला पाहिजे ना, तुम्ही काय करा, घरामध्ये मोबाईल आहे, फोन आहे, काय जे मोबाईल आहे, स्केल आहे, सायकल आहे, स्कूटी आहे, कार आहे, जवळ जाऊन म्हणा त्याला. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला इंग्रजीचा सराव होणार नाही. म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्हाला शेअर करायचा आहे, आपल्या मित्रांना शेअर करायचं आणि त्यांना सांगायचं, बाबा सर जे शिकवतात ते मला समजतंय, तुला पण समजतंय का ते मला सांग. आणि जर तुम्हाला समजलं मित्रांनो, तर 100% चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.